हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग। पुन्हा एकदा हाऊस फ्रेंड फिल्म या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आहे गुरुपौर्णिमा। तुम्हा सगळ्यांना माझ्या व माझ्या पूर्ण परिवाराकडून गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर तसंच आपले पहिले गुरु आपले आई वडील असतात, तर तुमच्या आई वडिलांना देखील माझ्याकडून खूप खूप गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आता मॉर्निंग मागाशीच झालेली आहे, मस्त फ्रेश वगैरे होऊन दिवाबत्ती वगैरे करून घेतलेलं आहे। मी स्वामींची पूजा वगैरे करून घेतलेली आणि मल्हार शेट आत्ता जस्ट मल्हारला झोपवलं आहे। तर स्वामींची पूजा वगैरे केली, बाबांच्या फोटोला पुसून वगैरे फूल वगैरे दाखवून अगरबत्ती मागाशीच पूजा झालेली। तर अशा प्रकारे मस्तपैकी सगळ्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे। इथं माझी तुळस दिसते, तर सगळी अशी पूजा व्यवस्थितपणे करून घेतलेली आहे। फक्त माझ्या चैतन्याने माझे पाया पडलेला नाही, कारण की पप्पांनी जाताना सांगितलेलं की आंघोळ करून झाल्यावरती देवाचे पाया पडायच्या, बाबांच्या पाया पडायच्या, मम्मी पप्पांचा आशीर्वाद घ्यायचा गुरुपौर्णिमेचा, पण त्याने अजून काही केलेलं नाही आहे। तर आता मी त्याच्यासोबत बोलणार नाही। आता त्यांनी मला किती पण आवाज दिला ना मम्मी मम्मी करून, तरी मी त्याला काय पाया पडला तू देवाच्या, काय बोललास देवाला, तर आता मी त्याला त्यांनी मम्मी जरी आवाज दिला ना तरी आता मी त्याच्यासोबत बोलणार नाही। तर तुम्ही देखील तुमचे आई वडील असेल तर त्यांच्यासोबत गुरुपौर्णिमा आज संध्याकाळी मस्त साजरी करा। काय घेऊन आला ते बोला, अहो बोला ना, कुठे चाललात लाजून? खास काय आणले? सफरचंद मला खास द्या, आणि माझ्या पोरांना आणले बिस्किट, आणि माझ्या गुंडूला काय आणला ते प्रकारे पप्पांना माहिती नाही इथं ब्लॉग चालू आहे। तर माझे पप्पा देखील आलेले आहे आज, आणि पोरांची मजा। संध्याकाळी जेवण वगैरे करून झाल्याच्या नंतर अगोदर मी सगळी पूर्ण घरातून लादी वगैरे पुसून घेतलेली। ॲक्च्युली मुलं घरामध्ये असल्यामुळे हे असं होतं असतं, तुमच्यासोबत देखील होतं का नक्की सांगा। आणि पप्पा गेलेले 5-5:30 वाजेपर्यंत, त्यानंतर मी पटापट सगळं आवरावर करून घेतलं। हॉल आता मी हे पुसते, ते किचन होतं, हॉल बेडरूम वगैरे पूर्ण साफ करून घेतलेलं अगोदर, व्यवस्थित झाडू मारून संध्याकाळ झाली आहे, व्यवस्थित गेले झोपले थोड्या वेळानंतर 5-5:30 वाजता पप्पा गेले। आता संध्याकाळचं लादी वगैरे साफ करत होते। ॲक्च्युली कसं पोरं घरात असलं ना की घर पूर्ण घाण होतं, त्यामुळे पूर्ण झाडू आणि लादी एकदा पूर्ण पुसून घेतली। आणि संध्याकाळचं डेली मल्हारला म्हणजे फ्रेश करून घेते। तर मल्हार फ्रेश झालेला आहे गुंडू, आणि याला बोलली जरा खेळायला नको जाऊ, याला सांभाळतो, बाकीची मी कामं पटापट आवरून घेते। तर पूर्ण कामं झालेली आहेत, भांडी वगैरे पूर्ण आवरून घेतलेली आहे। तर तुमच्यासोबत पण असंच होतं का घरामध्ये मुलं असल्यावर ते असं धावपळ आणि असं गुंडू असल्यावर असं हे असं धक्का देऊन आम्हाला वाकडं तिकडं करणार। हां, तर आता लाईट पण गेली आहे, काय पाऊस तर थांबला आहे माहिती नाही, हे लाईटीचं काय प्रॉब्लेम आहे। संडे गुरुवार नाही, गरम अफाट होतं, लाईट थोडी तरी गेली तरी। आणि आता दिवाबत्तीचा टाईम होईल, तर दिवाबत्ती वगैरे मी करून घेईन, नंतर आपल्या डेलीचं जेवणाची तयारी। तर बघूया आज काय स्पेशल असेल संडे, तर ते मी तुम्हाला दाखवेल काय स्पेशल केलेलं आहे, मग नंतर ब्लॉग एंड करेन। पण तुमची अशी असते का घाई, बायकांची मुलांची सुट्टी स्कूलला असल्यावरती अशी लहान लहान क्यूटशी पोरं घरात असल्यावरती कसं होतं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। असं बसा, ॲप्पल खाऊन झाले माझ्या गुंडू, ॲप्पल दिलेला माझ्या गुंडूला, तो खाऊन झाला आणि मग मी फ्रेश केलं त्याला। आता तो दादासोबत, हां याने खाल्लं, याच्या पप्पाने खाल्लं, दादानी खाल्लं, मी खाल्लं, माझ्या पप्पा त्यांनी म्हणजे सगळ्यांनीच खाल्लं। तर बघूया आता लाईट कधी येते, मग दिवाबत्ती वगैरे करून मग दाखवते पुढचा। हॅलो नमस्कार। काल ब्लॉग ॲक्च्युली घराला नाही भेटला, तर याचं रिझन असं आहे, रात्री लाईट खूप लेट आली असते, त्यामुळे म्हणजे काळोखामध्ये ब्लॉग काय करणार, तर मी मेणबत्ती लावून आपलं जेवण वगैरे करून घेतलेलं, तर मी काय काल ब्लॉग करू शकले नाही। आता अफाट पाऊस पडतो, तुमच्या इथं पाऊस आहे का मला सांगा।
खूप पाऊस आहे. आता शाळेंना पण सुट्टी दिलेली आहे. खूप पाऊस आहे. पुन्हा रस्ते आता भरलेले आहेत, खालचं नाला वगैरे सगळं, त्यामुळे शाळेला सुट्टी पण दिली. तर मी कालचा ब्लॉग आता इथेच एंड करते. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये एकदा नव्याने. तर हा ब्लॉग काही नाही, छोटाच असणार आहे. पप्पा आलेले त्यामुळे तर ब्लॉगला आपण इथंच एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.